स्त्रियांनो, काळजीपूर्वक ऐका, नाहीतर देवी लक्ष्मी कायमची निघून जाईल. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर आपण बघणार आहोत की तुटलेल्या झाडूचे काय करावे आणि कोणता सोपा उपाय तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतो. तुटलेला झाडू फेकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा. तुम्हाला माहीत आहे का की झाडूचे 3 प्रकार असतात. हे फार कमी लोकांना माहीत आहे, पण हे खरे आहे की घरात ठेवलेला एक झाडू देखील तुमच्या नशिबावर परिणाम करू शकतो. जर झाडू व्यवस्थित ठेवला नाही तर तो देवी लक्ष्मीला घरात येण्यापासून रोखू शकतो. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणते झाडू शुभ आहेत आणि कोणते अशुभ. प्लॅस्टिकचा झाडू, शिकाचा झाडू, फुलाचा झाडू यापैकी कोणता झाडू तुमच्या घरासाठी योग्य आहे आणि कोणता झाडू गरिबी आणू शकतो. तर आज आम्ही तुम्हाला झाडूशी संबंधित अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्यामुळे घरात पैसा येतो, गप्पा गोष्टी सुरू होतात, घरातील वातावरण भारदस्त होते. फार कमी लोकांना हे माहीत आहे की आपल्या समाजात झाडूविषयी अनेक समजुती प्रचलित आहे. तर तुमच्यासाठी या प्रश्नाची उत्तरे देऊ. झाडूचा योग्य वापर केल्यास तो माणसाला श्रीमंत बनवू शकतो, मात्र त्याच्या वापरात चुका झाल्यास तो गरिबीलाही कारणीभूत ठरू शकतो. असे म्हटले जाते की स्वच्छ घर सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि जिथे घाण असते तिथे नकारात्मकता हळूहळू वाढते. आजकाल लोकांची जीवनशैली खूप बदललेली आहे. लोकांना सकाळी लवकर ऑफिसला जावे लागते, तसेच घरगुती जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असल्यामुळे बरेच लोक त्याच्या वेळापत्रकानुसार स्वच्छता करणे पसंत करतात. परंतु प्राचीन काळी स्वच्छतेसाठी काही विशेष नियम ठरवून दिले होते. असे मानले जाते की घराची स्वच्छता म्हणजे केवळ धूळ काढणे नव्हे, तर ती घरातील ऊर्जा सुव्यवस्थित करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा घर नियमितपणे झाडले जाते तेव्हा वातावरण हलके आणि सुव्यवस्थित वाटते. परंतु जेव्हा ते अनेक दिवस स्वच्छ केले जात नाही तेव्हा वातावरण अव्यवस्थित वाटू लागते. कदाचित काही कारणास्तव आपल्या पूर्वजांना झाडूला केवळ एक वस्तू न मानता घरातील सुव्यवस्थेचे प्रतीक मानले. झाडू हे घरातून गरिबी दूर करण्याचे प्रतीक देखील आहे. जेव्हा आपण झाडतो तेव्हा आपण केवळ धूळ आणि कचरा काढत नाही, तर प्रतिकात्मकपणे घराची आर्थिक स्थिती देखील स्वच्छ करतो. म्हणून झाडूचा नेहमी आदर केला पाहिजे. पण समस्या कधी सुरू होतात? आपण झाडूशी संबंधित काही गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपण तो भिंतीला टेकून ठेवतो. काही लोक झाडू तुटल्यानंतरही महिनोन्महिने त्याचा वापर करत राहतात. बरेच लोक झाडू अशा ठिकाणी ठेवतात जिथे ये-जा करणारे प्रत्येकजण तो पाहू शकेल. धर्मग्रंथामध्ये अशा सवयी अयोग्य मानल्या जातात. प्राचीन काळी असे म्हटले जाते की झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जिथे तो सुरक्षित असेल आणि अनावश्यकपणे दिसणार नाही, जिथे प्रत्येक ये-जा करणारी व्यक्ती त्यावर नजर ठेवते. अशा सवयी धर्मग्रंथामध्ये अयोग्य मानल्या जातात. प्राचीन काळी असे म्हटले जायचे की झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथे तो दिसणार नाही किंवा अनावश्यकपणे ठेवला जाणार नाही. ह्यामागील श्रद्धा अशी होती की घरातील स्वच्छतेच्या वस्तू आदराने ठेवल्या पाहिजेत. जर एखादी व्यक्ती आपल्या घरातील वस्तूप्रती आदर बाळगते तर ती स्वभावानेच सुव्यवस्थित बनते. आता आणखी एक मनोरंजक गोष्ट जाणून घेऊया. बऱ्याच लोकांना वाटते की झाडूचा फक्त एकच प्रकार असतो, परंतु परंपरेनुसार झाडूचे अनेक प्रकार आहेत. आज बाजारात प्लास्टिकचे झाडू, फुलांचे झाडू आणि शिखचिन्हे असलेली झाडूही मिळतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडू वापरले जातात. तथापि प्राचीन काळी बहुतेक लोक नैसर्गिक साहित्यापासून बनवलेले झाडू वापरत असत, कारण ते पर्यावरणपूरक आणि उपयुक्त मानले जात होते. काळानुसार लोकांच्या गरजा बदलल्या असल्या आणि आधुनिक झाडूही वापरात आले असले तरी अनेक लोक आजही पारंपरिक झाडूलाच अधिक शुभ मानतात. झाडूबद्दल नेहमी विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे घर कोणी झाडावे? घरातील झाडू सून मारते का? किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रियांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की घरातील बहिणी किंवा सून ह्या घरातील लक्ष्मीचे रूप असतात
आणि जेव्हा घरातील लक्ष्मी आपल्या घरासाठी कोणतेही काम करते, तेव्हा अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तिच्या घरच्यांवर नेहमीच राहतो. म्हणूनच घरातील सुनेने घर झाडले पाहिजे. पण जर तुम्हाला सकाळी घाई असेल किंवा काही कामासाठी बाहेर जायचे असेल, तर तुम्ही मोलकरणीकडूनही घर स्वच्छ करून घेऊ शकता. पण स्वतः घर झाडण्याचा प्रयत्न करा. आता आपण त्या चुकांबद्दल बोलूया, जी अनेक लोक नकळतपणे करतात. अनेकदा घरातील जुना झाडू तुटतो आणि त्याचे बिजागर निघून लागतात. पण परंपरेनुसार तुटलेला झाडू घरात जास्त काळ ठेवणे योग्य मानले जात नाही. यामुळे असे म्हटले जाते की जर तुटलेल्या झाडूचा उपयोग संपला असेल तर तो वेळेवर बदलला पाहिजे. आता आपण एका अशा चुकीबद्दल बोलूया, जी अनेक लोक नकळतपणे करतात. अनेकदा घरातला जुना झाडू तुटतो, त्याचे बिजागर निघू लागतात आणि तो नीट काम करत नाही. तरीही लोक विचार करतात की तो अजून काही दिवस ठेवूया. तथापि परंपरेनुसार तुटलेला झाडू घरात जास्त काळ ठेवणे योग्य मानले जात नाही. याचे कारण असे की तुटलेला झाडू सुव्यवस्था आणि दुर्लक्षाचे प्रतीक बनतो. जर तो खराब झाला तर तो झाडू आदराने टाकून द्या. आणि नवीन झाडू कधी खरेदी करावा आणि घरातून जुना झाडू काढणे केव्हा शुभ मानले जाते यावर चर्चा करूया. परंपरेनुसार रविवार, मंगळवार आणि शनिवारी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. शनिवारी खरेदी केलेला नवीन झाडू संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो. काही समजुतीनुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी झाडू खरेदी करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. दिवाळी, धनतेरस किंवा इतर प्रमुख सणांच्या दिवशी झाडू विकत घेणे शुभ मानले जाते, कारण हे दिवस स्वच्छता आणि समृद्धीशी संबंधित आहे. घरातून जुने आणि तुटलेले झाडू काढण्यासाठी शनिवार हा दिवस शुभ मानला जातो. जेव्हा एखादा झाडू पूर्णपणे जीर्ण होऊन निरुपयोगी होतो, तेव्हा तो आदराने घरातून काढून टाकला पाहिजे. तो घरासमोर किंवा रस्त्यावर फेकण्याऐवजी तो योग्य ठिकाणी साठवून ठेवणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे अधिक चांगले मानले जाते. बरेच लोक झाडू विकत घेतल्यानंतर शनिवारी जुना झाडू घरातून काढून टाकतात आणि त्याच दिवशी नवीन झाडू वापरायला सुरुवात करतात. तर आता भक्तांनो, तुमच्या घरातील ज्या कोपऱ्यात झाडू ठेवता त्या जागेचा विचार करा. जी जागा योग्य आहे का? तो झाडू पूजा अर्चा करण्याच्या ठिकाणी ठेवला आहे का? पूजास्थळ हे एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते, तर झाडू ही स्वच्छतेशी संबंधित वस्तू आहे. त्यामुळे दोघांच्याही आपल्या आपल्या दिशा असाव्यात. घराच्या ईशान्य दिशेला विशेष महत्त्व दिले जाते. ही दिशा पूजा आणि आध्यात्मिक कार्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. म्हणूनच पुराणामध्ये झाडू ठेवण्यासाठी नैऋत्य दिशा अधिक योग्य मानली जाते. तथापि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू अशा ठिकाणी ठेवा जे स्वच्छ असेल, आड येणार नाही किंवा कोणाचे पायाखाली येणार नाही. झाडूचा आदर केला जातो असे करणे हा त्याच्या योग्य वापराचा पहिला नियम आहे. बरेच लोक झाडू भिंतीचा आधार देऊन उभा ठेवतात. ही सवय जवळपास प्रत्येक घरात दिसून येते, पण ही एक जुनी समजूत आहे. झाडू नेहमी जमिनीवर उभा ठेवल्याने तो लवकर खराब होतो. असे म्हटले जाते की झाडू नेहमी जमिनीवर व्यवस्थित ठेवावा. तो उभा ठेवल्याने लवकर खराब होतो आणि अस्वच्छही दिसतो. त्याचप्रमाणे झाडू घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवणे देखील चांगले मानले जात नाही, कारण मुख्य दरवाजा हा घरात ऊर्जा प्रवेश करण्याचा ठिकाण मानला जातो. त्यामुळे तिथे अनावश्यक वस्तू ठेवणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. भविष्यातील समस्यांचे कारण घरातील सवयी आणि दैनंदिन दिनचर्यामध्ये असते. आपल्या पूर्वजांनी घरातील प्रत्येक लहान वस्तूला कोणत्या ना कोणत्या शिकवणीशी जोडले होते आणि झाडू त्यापैकीच एक आहे. असे म्हटले जाते की ज्या घरात नियमितपणे स्वच्छता केली जाते तिथे झाडू त्याच्या ठरलेल्या जागेस ठेवला पाहिजे. जेव्हा घर व्यवस्थित असते तेव्हा तिथे राहणाऱ्या लोकांची मने सकारात्मक राहतात. जेव्हा घर अस्वच्छ होते त्याचे परिणाम हळूहळू घराच्या वातावरणावर दिसू लागतात. कदाचित म्हणूनच प्राचीन लोक दिवसाची सुरुवात स्वच्छतेने करण्याला महत्त्व देत असत. झाडू मारण्याची ही परंपरा आजही कुटुंबामध्ये पाळली जाते.
असेही म्हटले जाते की सकाळ ही नवीन ऊर्जा मिळवण्याची वेळ असते. जेव्हा घर स्वच्छ झाले की तेव्हा रात्रभर साचलेली धूळ आणि पसारा दूर होतो. घर स्वच्छ आणि पसारा मुक्त ठेवणे महत्त्वाचे आहे, परंतु एका गोष्टीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जर काही कारणास्तव तुम्हाला रात्री झाडू मारावा लागला तर कचरा लगेच बाहेर फेकू नका. अनेक परंपरांमध्ये असे म्हटले जाते की रात्री कचरा योग्य ठिकाणी टाकणे अधिक चांगला मानला जातो. ही केवळ एक धार्मिक श्रद्धा नाही, तर सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टिकोनातूनही एक शहाणपणाची गोष्ट आहे. अनेक लोक गृहप्रवेशाच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याबद्दल बोलतात. उदाहरणार्थ, जर घरातील एखादे लहान मूल अचानक झाडू उचलून साफसफाई करू लागले तर ते पाहुण्यांचे आगमनाचे लक्षण मानले जाते. ही केवळ एक लोकमान्यता आहे, परंतु अशा समजुती आपल्या समाजाचा भाग बनल्या आहेत आणि त्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. त्याचप्रमाणे जर घरातील एखाद्या व्यक्तीसमोर वारंवार झाडू पडत असेल तर त्याचा संबंध विशिष्ट लोकांशी जोडला जातो. केवळ घर झाडणे पुरेसे नाही असे मानले जाते. घराची नियमित स्वच्छता करणे आणि धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात थोडे मीठ घालणे देखील फायदेशीर आहे. यामागील विश्वास असा आहे की मीठ नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते. जेव्हा घराची नियमितपणे स्वच्छता केली जाते तेव्हा तिथे राहणाऱ्या लोकांचे मन ताजेतवाने राहते. म्हणूनच स्वच्छता केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आरोग्य आणि मानसिक शांतीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते. तर कुटुंबातील सदस्य एकत्र राहत असतील तर जीवन आपोआप अधिक आनंददायी बनते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं.